Subject English. Read the passage carefully and answer the following questions. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, रीड द पॅसेज केअरफुली म्हणजे पॅसेज दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचा अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. आता पॅसेज काय आहे, दिस इज मॉस. दिस इज मॉस हे काय आहे, मॉस आहे म्हणजे काय आहे, शेवाळ किंवा शैवाल असं आपण म्हणतो. मग ते कुठं असतं, मॉस पाण्यामध्ये असतं आपल्याला माहिती आहे. इट इज सॉफ्ट ते कसं आहे, सॉफ्ट आहे म्हणजेच ते कसं आहे, हाताला लागल्यानंतर गुळगुळीत लागतं, अतिशय सॉफ्ट लागतं म्हणजे हार्ड नसतं, सॉफ्ट असतं, दगडासारखं नाही, अगदी मऊ असतं. इट लुक्स लाईक अ ब्राईट ग्रीन कार्पेट अगदी चकचकीत लखलखीत अशा प्रकारचं ब्राईट म्हणजे चकचकीत. ग्रीन कार्पेट जास्त हिरवं कार्पेट जास्त पसरलेलं त्याच्यासारखं ते वाटतं. ऑदर प्लांट हॅज अ थिन स्टेम बाकीचे जे काही प्लांट आहेत म्हणजे वनस्पती आहेत त्यांना काय असतात, थिन म्हणजे काय, पातळ आणि त्याचा अपोजिट काय येईल, थिक म्हणजे जाड. थिन स्टेम म्हणजे दांडी, स्टेम मीन्स दांड्या. अँड सो मेनी लिव्स इट इज अ हर्ब म्हणजेच काय, सो मेनी म्हणजे पुष्कळ अशी, लिव्स म्हणजे पाने, लिप जर असेल तर पान आणि लिव्स मीन्स अनेक पाने. इट इज हर्ब म्हणजे ते काय आहे, इट इज म्हणजे ते आहे अ हर्ब. हर्ब म्हणजे काय, औषधी वनस्पती असतात, आपण हर्बल हा शब्द ऐकतो बऱ्याच वेळेला. हर्ब म्हणजे वनस्पती पण त्या कशा प्रकारच्या, औषधी वनस्पती. मग काय आहे, अँड सो मेनी लिव्स इट इज अ हर्ब आणि ते काय आहे, हर्ब आहे. आपण उतारा पाहिलेला आहे, वी सॉ पॅसेज अँड नाव. आता या ठिकाणी काय आहेत, काही प्रश्न आहेत, सम क्वेश्चन्स आर हिअर. नाव वी विल सी. क्वेश्चन नंबर 1 इज देअर, व्हॉट इज सॉफ्ट. मग सॉफ्ट काय आहे, तुमच्या मनानंच काही उत्तर लिहायचं नाही, जे पॅसेजमध्ये दिलेलं आहे ते. मग काय दिलेलं आहे, व्हॉट इज सॉफ्ट, कोण आहे, सीन फर्स्ट लाईन, दिस इज मॉस अँड इट इज सॉफ्ट म्हणजे काय, ट्री नाही, ग्रास नाही, स्टेम नाही, तर मॉस. करेक्ट आन्सर इज मॉस म्हणजे शेवाळ. हाऊ मॉस इज लुक लाईक. हाऊ मॉस इज लुक लाईक, लुक म्हणजे दिसणं, लाईक कशासारखं दिसतं ते, असं प्रश्न विचारलेला आहे. हाऊ मॉस इज लुक लाईक कशासारखं रे, पॅसेजमध्ये जे उत्तर दिलेलं आहे, सॉफ्ट कार्पेट नाही. कार्पेट हा शब्द आहे परंतु सॉफ्ट नाही. कार्पेटविषयी त्यांनी वेगळा शब्द वापरलेला आहे, रेड कार्पेट नो, देन ब्लॅक कार्पेट नो, ग्रीन कार्पेट येस, इट्स लुक लाईक ॲज अ ग्रीन कार्पेट. देन नेक्स्ट, विच प्लांट हॅज थिन स्टेम अँड मेनी लिव्स. आता कोणती वनस्पती आहे, विच प्लांट हॅज थिन स्टेम म्हणजे काय आहे, थिन पातळ नाजूक अशी काय आहे, स्टेम आहे, दांडी किंवा फांद्या आहेत, अँड मेनी लिव्स आणि अनेक पाने आहेत. कोणाचा उल्लेख केलेला आहे, मग पॅसेजमध्ये हर्बचा उल्लेख केलेला आहे, तशा पद्धतीचा हर्ब हे त्याचं उत्तर आहे. आता ग्रास म्हणजे गवत, गवताला फांद्या असतात काय, पानं असतील गवताची पण फांद्या असतात का, स्टेम असतात का, नाही. बुश नाही, ट्री झाडं ही मोठाली पण असू शकतात, या ठिकाणी फक्त हर्बचा उल्लेख आहे, ट्रीचा उल्लेख नाही त्या संबंधित. देन आर आन्सर इज हर्ब बिकॉज हर्बला काय असतं, थिन स्टेम अँड मेनी लिव्स. देन क्रिकेट, नेक्स्ट क्वेश्चन इज क्रिकेट बॉल. क्रिकेटमध्ये काय असतो, बॉलचा वापर केलेला असतो. तसं बॅडमिंटनमध्ये कशाचा वापर असतो, बॅटचा असतो का, तुम्ही म्हणाल बॅडमिंटनमध्ये बॅड हा शब्द आला म्हणून बॅड, सो दिस इज नॉट करेक्ट. देन स्टिक, स्टिक वापरली जाते का बॅडमिंटनमध्ये, तर नक्कीच नाही. बॉल वापरला जातो का, नाही, तर कॉक वापरला जातो. काय वापरला जातं, COCK कॉक. देन नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व द पझल. पझल विचारलेला आहे, त्या ठिकाणी एक तुम्हाला अल्फाबेट वापरायचा आहे, HPCO. याच्यापैकी एक लेटर आपल्याला वापरायचं आहे, तर ते असं लेटर पाहिजे की त्याच्यावरून दोनही ज्या लाईन आहेत, रोज ज्या आहेत, एक रो आहे एक कॉलम आहे, तर ती कंप्लीट व्हायला पाहिजे. यामध्ये ATERPILLAR कॅटरपिलर
कॅटरपिलर म्हणजे काय असते, ती आळी असते ना, सुरवंट म्हणतात वाटतं त्याला, आय थिंक सुरवंट. ती आळी असते बघा, पानावर पानं खाते, मग त्याच्यानंतर त्याचा कोश तयार होतो, मग त्याच्यापासून बटरफ्लाय होतं, रेशीम मिळतं, त्यातली ती कॅटरपिलर आहे. देन CHRYSALLIS असाही शब्द त्यापासून तयार होतो. देन सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द बॉक्स. या ठिकाणी काय आहे, डायरेक्शन ऑर डिरेक्शन्स आर दॅट, ईस्ट, वेस्ट, आणि खालची जी आहे ती साऊथ आहे. मग वरची जी दिशा असते ती कोणती असते, नॉर्थ, म्हणजेच काय आहे, उत्तर ही दिशा आहे, ते आपल्या लक्षात येतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. You have to select correct option and you have to complete this sentence. What is given in that? Now, dinosaurs lived on the earth millions of dash. डायनासॉरस होते, राहत होते, पण कधी, मिलियन्स ऑफ काय, मग लास्ट वीक. आता मिलियन्स ऑफ लास्ट वीक असं म्हणता येईल का, नाही, कारण खूप खूप वर्षापूर्वी, मिलियन्स ऑफ द इयर बॅक अशा पद्धतीचं आहे, ॲगो बॅक अशा प्रकारचं आहे, ते खूप खूप कोट्यावधी वर्षांपूर्वी, लाखो अब्जावधी वर्षांपूर्वी असा उल्लेख जर असेल तर लास्ट इयर आपण म्हणू शकत नाही, लास्ट वीक अजिबात म्हणू शकत नाही, मेनी डेज ॲगो इतक्या स्मॉल युनिटमध्ये आपण काउंट करू शकत नाही. देन मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो, दिस इज करेक्ट ऑप्शन. देन चूज द इनकरेक्ट पेअर. इनकरेक्ट, करेक्ट म्हणजे बरोबर आणि इनकरेक्ट म्हणजे चुकीची. जी चुकीची जोडी आहे ती आपल्याला काय करायची आहे, ओळखायची आहे. यामध्ये काय आहे, दे डू, शी डू, वी आर, आय हॅव. आता या ठिकाणी वीच्या समोर काय वापरायला पाहिजे, आयच्या समोर आय, वी, यू, ही, शी, इट, दे यांच्या समोर काय वापरायला आहे. तर या ठिकाणी हॅवचा वापर केलेला आहे, आय हॅव, दिस इज करेक्ट. वी आर हेही करेक्ट आहे. मग या ठिकाणी दे डू बरोबर आहे, डूचा वापर देच्या समोर डू असाच करतात, पण शीच्या समोर डू वापरलेला आहे, मीन्स दिस इज इनकरेक्ट. सो आन्सर इज शी डू. मग त्या ठिकाणी काय असायला हवं होतं, तर शी डज, ही डज. त्या ठिकाणी डूचं जे रूप आहे डज हे वापरलेलं जातं शीच्या आणि हीच्या समोर. देन नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता तुम्हाला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करत असताना काय करायचं, यू शुड यूज मास्क ऑन युअर माउथ अँड नोज वेन यू. काय करायचं आहे, आपण ही इन्स्ट्रक्शन आता कोरोना पिरियडमध्ये रेग्युलर ऐकत असतो. यामध्ये काय, यू शुड यूज मास्क ऑन युअर माउथ अँड नोज वेन यू. स्लीप झोपल्यावर लावायचं सांगितलं आहे का, नक्कीच नाही. स्विम पोहत असताना नाहीच. देन रन पळत असताना नक्कीच नाही. ट्रॅव्हल आपण ज्यावेळेस ट्रॅव्हल करत असतो, प्रवास करत असतो, लोकांच्या संपर्कात जात असतो, दॅट टाइम वी हॅव टू यूज मास्क. Then select the correct option. You have to select correct option. Because of illness he lost his. आता आजारी पडल्यावर तब्येतीत सुधारणा होते की तब्येत बिघाडते, तब्येत बिघाडते म्हणजे तुमचं वजन काय होईल, नक्कीच कमी होईल. मग वजन याच्यासाठी इंग्लिशमध्ये वेट हा शब्द वापरला जातो. मग वेटची करेक्ट स्पेलिंग काय आहे, प्रोनाउन्सिएशन वेट केलं जाईल, पण करेक्ट स्पेलिंग कोणती आहे, विच इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ वेट, WET वेट, नो इट्स नॉट करेक्ट. देन वेट, WAIT वेट म्हणजे थांब, नाही, नक्कीच नाही. WAIST वेस्ट, वेस्ट मीन्स काय, कंबर, तर नक्कीच नाही. WEIGST वेट, वेटसाठी दिस इज करेक्ट स्पेलिंग फॉर वेट, WEIGST. So that's why our answer is WEIGST. Because of illness he lost his weight. Then next is which is the living place of a cock. Cock means कोंबडा. कोंबड्याची राहण्याची जी जागा आहे तिला काय म्हणतात, नेस्ट. घरटं करून कोंबडा कधी राहत नाही. ट्री झाडावर राहतो का, कधी कधी दिसतो परंतु झाडावर तो नक्कीच राहत नाही. लिव्स इन केव, केवमध्ये राहू शकत नाही. कोट, COT, दिस इज करेक्ट आन्सर, म्हणजे कशात, खुराड्यात राहतो तो. देन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, बट डॅश नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ केक. बट डिडंट नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ केक, नक्कीच नाही. बट आय ॲपॉस्ट्रॉफी असं दिलेलं आहे, वापरलेलं आहे. दुसऱ्या ठिकाणी आय ॲपॉस्ट्रॉफी त्याचा काय होतं, आय ॲम. आणि डिड नॉट, बट डिड नॉट हा शब्द आपण डायरेक्ट वापरू शकत नाही, तर आय am not very fond of cake, but I am not very fond of cake. मग या ठिकाणी काय करायचं, आय
ॲपॉस्ट्रॉफी एम, पण आय जो आहे तो कॅपिटलचा यूज करायचा आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड आउट द ऑड टर्म. वेगळी टर्म जी आहे ती आपल्याला बघायची आहे. नी म्हणजे काय, आपल्या लेगचे जे काही पार्ट आहेत ते कोणकोणते, नी, देन अँकल, देन हिल. हिल म्हणजे टाचा, अँकल म्हणजे काय, देन नी म्हणजे काय. आपल्याला हे माहिती आहे की हेड, शोल्डर, नी अँड टोज. मग त्यामध्ये अँकल कोणत्या ठिकाणी येतो, हिल कोणत्या ठिकाणी येतात, नी कोणत्या ठिकाणी येतो, आणि एक पर्याय आहे फिंगर. तर फिंगर हे वेगळं आहे कारण की तो पायाचा भाग नाही. पायाला बोटं असतात पण त्यांना वेगळा शब्द आहे, आणि फिंगर हाताची बोटं जी आहेत ती वेगळी आहेत. बाकीचे सर्व जे काही पार्ट्स आहेत ते कशाचे आहे, पायाशी रिलेटेड आहेत, लोअर बॉडी पार्ट्स आहेत. फिंगर्स आर अपर बॉडी पार्ट्स. देन नेक्स्ट, complete the sentence. You have to complete the sentence with the appropriate article. In that one day dash dash man came to that corner. एक दिवस काय झालं, एक कोण मॅन केम टू द कॉर्नर. आता माणूस आला पण कोण आला, अँड नो, देन द म्हणजे स्पेसिफिक जर असेल तर आपण वापरू शकत होतो, म्हणजे नाही. नो आर्टिकल कुठलं तरी आपण वापरू शकतो. मग काय, वन डे अ मॅन, एके दिवशी एक माणूस एक त्या ठिकाणी आला, म्हणजे एक माणूस म्हणजे अ मॅन. दिस इज करेक्ट. देन फाइंड द ऑड वर्ड. या ठिकाणी आहे मॅन, कॅन, फॅन आणि टीन. आता याच्यात वेगळा का आहे तर असं प्रोनाउन्सिएशन तिघांचंही होतं, आणि टीन इन अशा पद्धतीचं होतं. सो दॅट्स वाय टीन इज डिफरंट वर्ड फ्रॉम these other three words. Then correct punctuation marks for the given sentence. करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला वापरायचं आहे. त्या ठिकाणी वाक्य आहे अलानुष्का सेड ओ नो यू हॅवंट, हॅव नॉट, हॅवंट. मग त्या ठिकाणी फुल स्टॉप येईल का, नाही, कारण सरळ वाक्य जर असतं माय नेम इज अलानुष्का, सो यू कॅन यूज फुल स्टॉप, बट फुल स्टॉप इज नॉट देअर. देन कॉमा इज नॉट देअर. क्वेश्चन मार्क, ती प्रश्न विचारते आहे का, नक्कीच नाही. ओ नो असं म्हणते, याच्या अर्थ ती काहीतरी काय आहे, ती काहीतरी भावना व्यक्त करते. मग सो इन फ्रंट ऑफ दॅट एक्सक्लेमेशन मार्क विल बी कम. अँड कोणतं, आर आन्सर इज करेक्ट ऑप्शन. which is correct option, exclamation mark should be there. Then how many days are there in the last 2 months of the year. year आहे त्याच्यामध्ये लास्ट 2 काय आहेत, मंथ्स आहेत. कोणते आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे लास्ट 2 मंथ्स आहेत. आणि त्यांच्यामध्ये टोटल किती दिवस येतील, मग किती असतील, नोव्हेंबरमध्ये 30 असतील आणि डिसेंबरमध्ये 31 असतील. सो आन्सर इज 30 + 31 इज इक्वल टू 61 days in last 2 months in a year. Then next question is which word will be alphabetically fourth in the dictionary. आता डिक्शनरीमध्ये अल्फाबेटिकली 4 नंबरचा कोणता आहे, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. सो बेबी, ब्रदर, ॲपल, फादर. द फोर्थ नंबर वर्ड इज फादर. देन नेक्स्ट इज चूज द इनकरेक्ट ऑपोजिट वर्ड. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा, ऑपोजिट वर्ड कोणता आहे ते बघायचं आहे. ब्राईटचा काय आहे, ऑपोजिट वर्ड काय यायला पाहिजे, ब्राईट, डार्क, डल, स्टुपिड. आता ब्राईट म्हणजे हुशार अशाही अर्थानं घेऊ शकतो, ब्रिलियंट, ब्राईट म्हणजे स्टुपिड. देन डल, ब्राईट, डल असाही घेऊ शकतो, ब्राईट, डार्क असाही घेऊ शकतो. पण ब्राईट म्हणजे चकचकीत, आणि त्याचा समानार्थी शब्द लाईट असा येतो, प्रकाशित, चकचकीत, तेजपुंज, उज्ज्वल अशा प्रकारचा ब्राईटचा अर्थ येतो. म्हणजे ब्राईटचा लाईट हा सिमिलर वर्ड आहे, अपोजिट वर्ड नाही. आणि डार्क, डल, स्टुपिड, दिस ऑल आर विच अपोजिट वर्ड ऑफ ब्राईट. Then next is, so we will stop here.